आता ज्या पिशव्या आणल्या होत्या ना प्लॅस्टिकच्या त्या आणते आणि जी पुडी आणलेली ना जी वर्षभर आपल्याला गहूला कीड लागत नाही, आळी लागत नाही, जाळ लागत नाही तर ती पुडी टाकणार आहे. तर चल आता हे ना अर्ध्या भरून घेते. तर बघू शकता कोठा किती भरलेल्या आहे ह्या. इथे एवढी आणि ही एवढी आहे. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. तुम्ही या चॅनलवर खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे ना मी वैभवसाठी मस्त टिफिन तयार करते. इथे गव्हाच्या शेंगा गेलेल्या आहे, मस्त होत आहे. एकदम गावरान गव्हाच्या शेंगा भेटल्या होत्या मला त्या दिवशी आणि ते पीठ पण मळून ठेवलं. आता पोळ्या करते. चहा ठेवायचा आहे, दूध तापत ठेवलं. तर चला आता पटापट करून घेते आणि इथे बॉटल्स भरून ठेवते. तर इथे मी सकाळीच उठली होती 6:30 पावणे 7ला. तर वैभवसाठी इथे टिफिन तयार करते आणि आज मला ना भरपूर काम आहे. म्हणजे गहू भरायचे आणि म्हणजे ताणच आहे गहू गहू हॉलमधून आता रूममध्ये न्यायचे आणि कोठीमध्ये टाकायचे. तर मी कोणत्या पद्धतीने ठेवते जेणेकरून वर्षभर कीड लागत नाही, आळी लागत नाही. तर मी नंतर तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर आता पटापट पोळ्या करून घेते आणि शेंगाचं पोट करून ठेवलं सकाळी. तर आज ना मला गहू भरून ठेवायचे. मेन म्हणजे ज्या पिशव्या आणल्या होत्या ना आपण मार्केटमधून, तर आज गहू भरून ठेवायचे आहे. तर मी कशी भरते आणि वर्षभर त्याला कीड काहीच लागत नाही त्या पद्धतीने मी कशी भरून ठेवते ते तुम्हाला सांगेल आज. की आपण वर्षभर आपल्या गव्हाला किंवा धान्यांना, बाजरी असो, नागली, ज्वारी, त्याला कीड लागू नये म्हणून आपण काय काळजी घ्यावी. आणि आता पावसाळ्यात तर जास्त जाळं वगैरे किंवा मग काय म्हणता कीड लागतात. तर त्याच्यामुळे आपण आताच कशी काळजी घ्यावी पावसाळा लागण्याच्या अगोदर, तर तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता इथे मी पोळ्या करून घेते पटापट आणि मग चहा पण करायचा आहे. आता इथे शेंगदाण्याचं कूट केला सकाळी संपला होता म्हणून. आणि गव्हाच्या शेंगांना तुम्हाला माहिती की शेंगदाण्याचं कूट लागतं तेव्हा छान लागतात म्हणून. मग तर इथे मी पोळ्या केलेल्या आहे आणि आता पोळ्यांना भरून ठेवणार आहे आपल्या डब्यामध्ये. तर आधी मी टोपलीत पोळ्या ठेवते. पोळ्या करून म्हणजे थोडी वाफ निघून जाते त्याची. त्याच्यानंतर डब्यात भरते, कारण डब्यात डायरेक्ट गरम पोळ्या भरल्या की त्याला घाम वळतो आणि मग लवकर बुरशी वगैरे लागण्याची शक्यता असते किंवा मग चांगलं लागत नाही. तर आता इथे आमचा चहा पण झालेला आहे आणि आता मी पोळ्या भरून ठेवते. तर पोळ्यांमधला कपडा आहे ना मी धुवून टाकते 2 दिवस आड वगैरे. तर इथे एक म्हणजे रोज मी तो कपडा तव्यावर मस्त गरम करून आणि मग टाकते आणि मग पोळ्या भरते त्याच्यामध्ये. तर असंच असतं माझं नेहमी. तर मी असं मोजूनच पोळ्या करते, जास्त म्हणजे उरत पण नाही. एखादी उरते नाही तर उरत पण नाही, बरोबर करते मी. आणि इथे आमचा चहा झालेला आहे. तर मस्त आता चहा घेणार, त्याच्यानंतर मग वैभवसाठी टिफिन भरणार आणि मग बाकीचे कामं. तर आज एक्सरसाइज वगैरे पण करणार आहे. तर चला हे 5 पोळ्या देऊ का तुम्हाला? 4 मग कोणी खाल्लं वगैरे. तर इथे मी ना वैभवसाठी टिफिन भरून घेते. तर मस्त ना गव्हाच्या शेंगा केलेल्या होत्या छानपैकी, मस्त शेंगांचं कूट टाकून. आणि आता भरून घेते भाजी पोळी. तर आता कसं उन्हाळा चालू आहे म्हणून मग मी वरण भात वगैरे देत नाही आणि म्हणून त्याच्यामुळे भाजी पोळीच देते. नाही तर मी त्यांना वरण भात, भाजी पोळी, लोणचं, पापड असं सगळं देते. तर इथे चपात्या भरून घेते पटापट आणि फॉईल पेपरमध्येच देते. आता तुम्ही मागे बघितला असेल डीमार्टचा व्लॉग, तेव्हाच मी घेऊन आलेली. तर म्हटलं आता लागतीलच त्यांना. तर फॉईल पेपर आणि बटर पेपर भरपूर लागतात मला पोळ्या वगैरे भरण्यासाठी. वियांसाठी पण लागतात. आता वियांचं तर सुट्ट्या चालू आहे त्याच्यामुळे मग वैभवसाठीच लागतात आता. तर आता इथे मी डबा भरून घेते आणि त्यांना ना मी टी बॅग आणि साखरसुद्धा देते. ते केटल आहे ना गरम पाणी करायची, त्याच्यामध्ये ते 1 टाईम चहा करून पितात संध्याकाळचे वगैरे. तर इथे मी टिफिन भरलेला आहे आणि त्यांची नाईट आहे म्हणतात ते रात्री म्हणजे जेवण डबा असतो त्यांना तिथे. तर मग ते जेवतात आणि चहा करून पितात ते स्वतः.
तर काही नाही, कॉफी पितात करून, चहा पितात. तर टी बॅग घेतलेले आहे त्याच्यासाठी. तर टिफिन घेतलेला आहे, टिफिन मी खाली नेऊन दिला. तर आता आवडायचे, घर आवरून एक्सरसाइज करणार आणि दुपारी मग गहू, आता स्वयंपाक झाले तुम्ही बघितलं असेल. तर दुपारी गहू भरणार. तर मी कशी गहू भरते ते दाखवेल तुम्हाला. चला आता घर आवरून घेते, त्याच्यानंतर एक्सरसाइज करणार. चला. माझी एक्सरसाइज कंप्लीट झालेली आहे. जवळजवळ अर्धा तासाची केली. खूप घाम आला असेल बघू शकता. तर आता फ्रेश होते, मग मस्त जेवण वगैरे करून मग गहू भरणार. असं आहे रुटीन माझं. तर चला आता पाणी पिऊन घेते, कारण की तहान लागली आहे. आणि एक्सरसाइज केली ना तर पाणी पिलंच पाहिजे. 1 ग्लास तरी पूर्ण फुल पाणी पिलं पाहिजे. दम लागलाय, बोलता येत नाही. घर पण आवरून झाले बघू शकता. पूर्ण क्लीन झालेलं आहे किचन वगैरे, आणि हॉलसुद्धा क्लीन झालेला आहे. त्याच्यानंतर एक्सरसाइज केली मी बघू शकता. आणि विहानची गाडी एक यायला आणून दिली, खाली ठेवलेली होती, तर ती आता खेळते त्याच्यामुळे. चला आता फ्रेश होते आणि मग बोलते नंतर. चला. तर इथे मस्त फ्रेश झालेली आहे मी. आणि त्या दिवशी मी हे टी शर्ट घेतले होते बघू शकता. तर खूप छान भेटतात आपल्या मॅक्समध्ये वगैरे. तर हे वापरण्यासाठी टी शर्ट घेतले, मस्त छान दिसतात ते. तर 2-3 टी शर्ट कॉर्ड सेट वगैरे घेतलेली होते मी. तर मी ना आज नेल एक्सटेन्शन केले घरच्या घरी, ते पण DIY मधून घेतलेले. तर तुम्हाला दाखवते, बघू शकता. असे खूप छान आहे आणि खूप मस्त वाटतात, एकदम भारी दिसतात ते बघू शकता. तर हे नेल्स आहे ना 4-5 दिवस जातच नाही. तर मी पुढच्या वेळेस तुम्हाला करून दाखवेल की कसं लावतात वगैरे. आणि ग्लू पण इतका छान आहे, म्हणजे की आपण जोपर्यंत काढत नाही ना नेल्स तोपर्यंत निघत नाही हे. तर अशी लावलेली आहे मस्त, बघू शकता. खूप छान आहे, सिंपल आहे पण भारी आहे एकदम. चला आता मी जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर मग गहू पण भरायची मला, आणि मग बोलते तुमच्याशी. चला. तर आता ना गहू भरायचे आहे, पण कंटाळा खूप आलाय, पण भरून ठेवायचे, कारण आज मस्त ऊन पडलेलं आहे. उगाच परत पाऊस येईल आणि परत गहू हे सादळून जातील. आणि ना सकाळी मी डाळ पण केली होती वाळत, याची हरभऱ्याची डाळ. तर मम्मीने दिली होती मस्त. ते 1 दिवस पुरणपोळ्या वगैरे करावं लागतील, आमरस, पुरणपोळी. गाडी ना ह्या छोट्या गोणी आहे त्याच अशा आता ओढून नेते मी. आणि ना 1 दिवस काय करायचं आहे, साबुदाण्याची आणि बटाट्याची चकली म्हणजे चकली नाही, पापड असं ते करून म्हटलं. एकदम थोडीशीच करणार आहे. वैभवला खूप आवडतात कच्चे खायला, तर मला पण तळलेले खूप आवडतात. उपवासाला वगैरे कधी कंटाळा आला तर खाऊ शकतो. तर ते करायचे. तर आता बघू जसं ऊन पडेल. आणि चिली फ्लेक्स करायची मला. तर मिरच्या पण घ्यायला जायचं. धना पावडर करायची, मी धने आणून ठेवले. खूप कामं बाकी आहे माझे. तर चला आता हे तरी करू. तर आता हे 1-1 गोणी नेऊन ठेवते ओढून. ज्या मोठ्या आहे ना त्या अर्ध्या करून घेऊन जाणार. तर आता ह्या नेऊन ठेवते. तर इथे मी 1-1 गोणी सगळ्या रूममध्ये नेऊन ठेवते. इतक्या जड गोणी आहे ना, तर तुम्हाला दिसायला पटकन म्हणजे फास्ट व्हिडिओ केलाय म्हणून तुम्हाला सोपं वाटत असेल, पण खूपच अवघड होतं. कारण एवढ्या जड गोणी आहे ना, तर मी त्या स्वतः ओढून नेते. आणि तुम्हाला माहिती आहे आमच्या हॉलमध्ये म्हणजे स्टेप आहे तिथे. एक हॉलमध्ये म्हणजे 2 सेक्शन आहे, एक डायनिंग एरिया आणि हॉल आहे. तर ते थोडंसं उंच आहे ना, तर तिथे उचलावं लागत होतं. तर ते खूपच डिफिकल्ट झालं मला. पण मी मग तिथे वरती उचलून ठेवलं आणि तिथून मग सरकत सगळ्या रूममध्ये आणून ठेवलेल्या आहेत बघू शकता. तर आता इथे रूममध्ये मी ठेवून कोठ्यांमध्ये ठेवणार आहे. मी कोठे वाळून ठेवल्या होत्या उन्हामध्ये, पण त्यात सामान भरून ठेवलं होतं मी. तर ह्या जुन्या कोठ्या आहे, आईनेच दिल्या होत्या मला.
जाईल कामात येतात. तर आता हे सामान काढून घेते. नंतर मी ना अशी सिस्टीम बनवणार आहे पॅन्ट्री रूम मध्ये. डायरेक्ट स्टीलच्या कोठ्या किंवा मग अशा फायबरच्या असतात ना कोठ्या, त्या डायरेक्ट इन्स्टॉल करणार आहे आणि ह्या कोठ्या काढून टाकणार, म्हणजे माझी ही जागा वाचेल. तर पण आता सध्या काही करता येईल, सध्या त्याच्यातच ठेवावं लागतील. आणि तुम्हाला हे कलर दिसत नसेल कलर दिलेलं, तर कसं आमचं म्हणजे या घराचं कसं काम हळूहळू चाललं होतं, इंटेरियर वगैरे. तर किचन झालेलं आहे, हॉलचं झालेलं आहे बरंचसं काम, पण बेडरूम राहिलेले दोन्ही. तर म्हणून तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका. कलर बाकी आहे, नंतर वॉर्डरोब बाकी आहे, खूप बाकी काम. तर हा किड्स रूम आहे. तर किड्स रूम मला इतका छान सजवायचा आहे, तर हळूहळू तुम्हाला नंतर दिसेलच पुढे व्लॉगमध्ये. तर सध्या तर कलर वगैरे दिलेला नाही, फक्त ही पुट्टी लावली होती आधी. तर तुम्हाला माहिती वैभवच सगळं करतात, म्हणजे कलरचं वगैरे ते स्वतः करतात, जसा वेळ भेटेल तसा. तर त्यांना खूप आवडतं, मी पण मदत करते त्यांना. किचनचा कलर असो किंवा हॉलचा कलर त्यांनीच दिलेला आहे हाताने. तर याचा पण मग आम्ही दोघं मिळून मस्त कलर देणार आहे. तर बघू आता जसे दिवस येतील ना. आता त्यांना बोलली मी की आपण मस्त किड्स रूमला कलर देऊ, पिंक आणि ब्ल्यू शेडमध्ये. पिंक, ब्ल्यू आणि ग्रे 3 शेडमध्ये असा कलर देणार आहे. तर कारण मला कसं मुलगा मुलगी आहे, तुम्हाला माहिती की यार आणि विहान, तर दोघांच्या हिशोबाने आम्ही हा किड्स रूम सजवणार आहे. तर बघू पुढे हळूहळू होईल असते. तर चला आता पहिल्यांदा गहू भरते, नाही तर बोलतच राहील तुमच्याशी. तर याच्यामध्ये मी ना बाजरी वगैरे नागली बाजरी ठेवलेली आहे. तर नागली पण माझी ना एवढीशी ठेवली बहुतेक, एकदम थोडीशी. तर हे ड्रम होते ना, हे मी तांदळासाठी वगैरे आणलेले होते. इथे एक आहे, तिकडे एक आहे, त्याच्यात तांदूळ आहेत. याच्यामध्ये नागली ते ठेवून देणार. आणि बाजरी आहे. तर हा अल्बम आहे जुना एकदम. तर वैभवचं कॉलेजचा अल्बम आहे. जेव्हा ते मिरजला होते ना MBBS साठी, तर तिथले त्यांचे ट्रिपचे वगैरे त्यांचे फोटोज आहे सगळे. तर तुम्हाला एक फोटो दाखवते त्यांचा जुना बसमधला. तर बघू शकता याच्यात इथे आहे हे टोपी घातलेली वैभव. तर त्यांचे जुने फोटो आहे सगळे कॉलेजचे फोटो आहे, कॉलेज लाईफ मधली. तर चला आता मी सगळं सामान काढलेलं आहे. आता ज्या पिशव्या आणल्या होत्या ना प्लॅस्टिकच्या त्या आणते. आणि जी पुडी आणलेली ना, जी वर्षभर आपल्याला गहूला कीड लागत नाही, आळी लागत नाही, जाळ लागत नाही, तर ती पुडी टाकणार आहे. तर चला. तर इथे मी गोणी आणलेल्या आहेत प्लॅस्टिकच्या. आणि ना औषधाच्या पुड्याच विसरून गेली ती, एक होती माझ्याकडे, तीच टाकणार आहे. आणि एका कोठीत नंतर टाकणार आहे उद्या वगैरे. तर अशी गोणी आहे 1 क्विंटलची, म्हणजे 100 किलोची. 100 किलो गहू असं मावून झालं त्याच्यामध्ये. तर जस्ट असं ठेवून देणार मी असं. अडकून देणार इथे थोडीशी. मला सहज भरता येतील. बघू शकता अशा गोणी मोठ्या. कसं कोठ्या आपल्या जुन्या असतात, जुन्या म्हणजे बनवलेल्या असतात ते याच्या ॲल्युमिनियमच्या. आणि कोपऱ्याला ना असं गहू जाऊन अडकून बसतात. तर ते अडकलेली गहू नंतर काय होतं, तिथे आळी लागते. आणि मग आळी लागली ना मग पूर्ण गव्हाला मग जाळं लागत जातं. त्याच्यामुळे मग ह्या पिशव्या टाकायच्या, म्हणजे ते गहू इकडे तिकडे जात नाही, कोपऱ्याला बसत नाही. तर मी आधी टाकत नव्हती, पण मम्मीने मला सांगितलं की अशा भेटतात गोणी, तर त्या टाकत जा. तर तांदळाला पण तुम्ही अशा वापरू शकता ड्रम मध्ये वगैरे. तर इथे मी लावून घेतलेल्या आहे पिशव्या, दोन्ही टाकून घेतलेल्या आहे. तर आता थोडीशी गहू भरणार आणि त्याच्यानंतर मग पुडी टाकणार.
आणि मग ती दुसरी आहे ना, काय म्हणता, तर गोणीमध्ये पण असे पिशवे टाकून दिलेले होते मामांनी. तर हे मामा आहे आमची चुलत, त्यांच्याकडून करून घेतली. त्यांनी गोणीमध्ये पण असे पिशवे टाकून दिल्या होत्या. तर भारी आहे, म्हणजे गोणीमध्ये पण किती दिवस राहू शकतात. ह्या 30-30 किलोच्या आहे, 30-30 किलोच्या कट्ट्यांच्या पिशव्या. तर त्याच्यात आता ही पुडी टाकणार आपली, काय म्हणतात, काय नाव आहे त्याचं, सेल्फॉस पुडी आहे. तर हे 10 ग्रॅमची पुडी आहे. तर ही कशी वरती ठेवायची नाही, लहान मुलांच्या हाती लागू द्यायची नाही. जस्ट एवढा कोपरा फोडायचा आणि इकडचा कोपरा फोडायचा. बघू शकता ही अशी पुडी आहे. आणि लगेच वाचायला लागले आणि याच्यामध्ये टाकून द्यायची आणि वरतून मग सगळे गहू भरून द्यायचे. तर इथे मी तुम्ही बघितलं असेल गहू मध्ये पुडी टाकलेली. आता भरते गहू. तर ह्या पद्धतीने अर्धे गहू भरून घेणार आणि मग डायरेक्ट गोणी ओतून देणार. तर तुम्ही बघितलंच असेल मी प्लॅस्टिकच्या गोणी टाकलेल्या आहेत, खूप उपयोगी आहे त्या. आणि ह्या आवर्जून तुम्ही टाका, म्हणजे कधीच वर्षभर तुम्हाला म्हणजे हवा लागणार नाही, की काही लागणार नाही, जाळं वगैरे लागणार नाही. तांदळाला पण तसंच करायचं, गव्हाला पण तसंच करायचं, किंवा इतर धान्य बाजरी नागली वगैरे असेल तर त्याला पण प्लॅस्टिकची गोणी टाकायची. तर माझी नागली आणि बाजरी मागच्या वर्षीची अजूनसुद्धा त्याला लागलेलं नाही, 1.5 वर्ष झाले त्याला. तर अजूनसुद्धा जाळं किंवा कीड लागलेलं नाही आहे. तर गोणीमध्ये मी ठेवलेली आहे, प्लॅस्टिकच्या गोणी, त्याच्यामध्ये भरले ते. तर खूपच चांगलं असतं. तर बघू शकता ह्या गोणीतून पण प्लॅस्टिकची गोणी निघालेलीच आहे. तर ही 30 किलोची आहे, 30 किलोची कट्ट्याची. तर तेच आता इथे भरून घेते हळूहळू सगळ्या गोणी. तर चला आता पटापट भरून घेते. हे ना अर्ध्या भरून घेते. तर बघू शकता कोठा किती भरलेला आहे ह्या.
इथे एवढी आणि ही एवढी आहे, तर अर्धा आता भरून घेते थोडं थोडं टाकून, आणि बाकी मग ड्रममध्ये भरून ठेवणार. तर मला वाटतं एवढं भरून ठेवावं, बस झालं एवढं. तर एवढ्या भरलेल्या आहे कोठ्या. आता मी इथे काय करेन, असं बांधून ठेवून देणार, म्हणजे बांधणार, असं हवा काढून घ्यायची. तर इथे आता सुतळी बांधणार, इथे पण सुतळी बांधणार अशी करून, आणि अशी हवा काढून घ्यायची सगळी, आणि अशी बांधून ठेवणार. बघू शकता. तर आता हे राहू देते, हे बांधून ठेवणार. आता हे गहू आहे ना याच्यात टाकून देते आपल्या ड्रममध्ये. याच्यात आता गहू भरते, बघू शकता. ड्रम रिकामा आहे एकदम मस्त. तर आता याच्यात मी गोणी टाकते प्लॅस्टिकची आणि भरते घेते. तर आता ही गोणी आणलेली प्लॅस्टिकची, तर ड्रममध्ये टाकून घेते. आणि ड्रममध्ये घेते. तर त्याच्यात पण पुडी टाकून ठेवणार मी एक. तर इथे बघू शकता गहू कसे भरलेले आहे मी मस्त. कटकट. तर आता ना मस्त कोठ्यांमधले गहू पण पॅक झालेले आहे. मधले आता हे वापरायचे गहू मला पटकन काढता येतील अशी गहू आहे. मी जस्ट फक्त आता हे अशी गाठण मारून ठेवते, कारण भरपूर आहे त्याला. आणि पण आणि एकदम पॅक झाकण लावण्यासाठी असं त्याचं सील, म्हणजे गव्हाला काहीच कीड वगैरे लागत नाही, गव्हाला तांदळाला. तर याच्यात मी तांदूळ ठेवते याच्यात, आणि इकडे एक तांदळासाठी आहे. तर असं मी पॅक केलेले गहू या पद्धतीने. आणि तुम्हाला पण आयडिया येईल तुमचे गहू जर तुम्हाला पॅक करायचे असतील तर या पद्धतीने. तर चला आता मी इथलं आवरून घेते आणि त्याच्यानंतर बोलते. तर इथे स्वयंपाकाची तयारी चालू आहे, आणि मस्त पैकी बाजूच्या भाकरी केल्या मी 4 बिहान आणि माझ्यासाठी. आणि त्याच्यासोबत ना अंडे आणलेली, अंड्याची चटणी करणार मस्त कांदा वगैरे टाकून. तर बघू शकता इथे भाकरी मस्त छोटे छोटे भाकरी केलेले आहे. तर आता मी स्वयंपाक करून घेते पूर्ण. आणि मस्त पावसाचं वातावरण झालं होतं, पण आता बंद झालं. आता हवा बंद झाली नाही, तेव्हा एकदम विजा चमकत होत्या. तर मला काही शेअर करता आलं नाही तुमच्यासोबत. तर इथे माझ्या भाकरी झालेली आहे. आता अंड्याची चटणी करून घेते. तर चला बोलते नंतर. बरं पडतं डिशवॉशर असलं की कंटाळा येत नाही भांडे घासायला. माझं भांडे घासायलाच खूप कंटाळा येतो, त्याच्यामुळे ना डिशवॉशर खूप उपयोगी आहे माझ्यासाठी. तर आता डिशवॉशर लावलेला आहे. तर आजचा असं होता माझा ब्लॉग. गहू भरून ठेवले आणि तुम्हाला पण दाखवलं मी की कसे गहू भरते मी. वर्षभर कीड लागू नये त्यासाठी मी काय करते. तर आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला पूर्ण ब्लॉग. जर व्हिडिओ आता इथे सेंड करते. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.